एका तरुणाचा निर्गुण खून करून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून टाकण्याची घटना लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवीत मृताची ओळख पटवली आणि मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाली आहे। दरम्यान या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे 3 बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। शंतनू अरविंद देशमुख असे पती शिक्षकाचे नाव असून निधी शंतनू देशमुख असे मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचे नाव आहे। शंतनू आणि त्याची पत्नी निधी हे दोघे जण यवतमाळच्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका होते। या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे। याचाच वचपा काढीत पत्नी निधीने पती शंतनूची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे। दिनांक 15/5/25 रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता। आम्ही घटनास्थळावर जाऊन आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली। आमचे जे गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितगार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं। त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे दारवा रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक 13 तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही। त्याच्यानंतर आम्ही त्यांची माहिती पटवली, फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे। त्यांनी फोटो बघितले आणि ज्या इसमाबद्दल त्यांनी माहिती दिली शंतनू देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले, त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते। आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी। त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या जाऊन पूर्ण माहिती घेतली। त्याची जी पत्नी आहे निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख, तिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली। तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली। त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं। त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी। 3 विधी संघर्षाच्या बालकाचा तिने उपयोग केला। या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली। त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर इसम विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले। त्यांना अधिक विचारपूस केली, त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमाला उलगडून दाखवला। अशा प्रकारे हा अत्यंत गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकीस झालेला आहे। कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील पृष्ठभागाचा स्लॅब तळमजल्यावर कोसळला। 3ऱ्या, 2ऱ्या आणि 1ल्या मजल्यावरील स्लॅब पाठोपाठ कोसळत गेले। यात 6 जणांचा मृत्यू झाला तर यात एका बालकाचा देखील समावेश आहे। 4 जखमींवर पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुर्घटना झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याचा आणि इतर परिसरातील आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या प्रशासनाला सांगितले आहे। दाटीवाटीच्या वस्ती आणि त्यातच संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असताना कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना दिलासा दिला आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। बहुत साल पुरानी है, लेकिन जिस तरीके से यहाँ पर जो बिल्डिंग थी, बिल्डिंग के अंदर कुछ ऊपर के फ्लोर के ऊपर कुछ काम चल रहा था, तो काम करने में कुछ गलत तरीके से किया गया होगा शायद।
जिस वजह से पूरा का पूरा स्लैब नीचे तक ग्राउंड फ्लोर तक पहुँच गया और 6 लोगों को की जान इसमें जा गई है। ऐसा मैंने अभी आयुक्त से बात की और 4-5 जन जो है उनको हॉस्पिटल्स में अलग अलग जगह पे शिफ्ट किया गया। पूरा ये सब इलाका और उसके आजू बाजू के जो लोग थे जो स्लम में रह रहे हैं उन सभी लोगों को अलग अलग जगह पे, किसी को स्कूल में, किसी को बुद्ध विहार में, ऐसे सब जगह प्रशासन के माध्यम से अभी शिफ्ट किया गया है। कल मुंबई महापालिकेच्या शाळेतील एका विद्यार्थिनीने सर्व माध्यमातून पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तिचे अभिनंदन केले असून 90% अधिक गुण मिळवणे सोपे वाटत असले तरी प्रत्येक टक्का महत्त्वाचा असतो असे आदित्य ठाकरे म्हणाले। यशामागे सामूहिक आणि वैयक्तिक मेहनत असं देखील आदित्य ठाकरे यांनी नमूद केले की या यशामागे आई वडील, शिक्षक आणि स्वतः विद्यार्थिनीची मेहनत आहे। यामुळेच मी आज तिचे अभिनंदन करायला आलो आहे असं त्यांनी सांगितलं। मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांना अभिमान वाटला। मुलीला मदत करण्याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे यांनी सांगितले, अजून काहीही मागितले नाही, आपण पाहतो की ती तिच्या मेहनतीमुळे पुढे आली आहे। मदतीबाबत माध्यमांसमोर चर्चा करायची नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। तर खूप चांगला वाटतोय आता तुम्ही आले माझ्या घरी। मोठी ही खूप मोठी गोष्ट पहिले आहे। आलात हे खूप मोठी गोष्ट आहे। बरोबर, मनापासून अभिनंदन करतो तुमचं, तुमच्या सर्व थँक्यू सो शिक्षकांचं, मच। आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे। भेट द्यायला आलं म्हणजे अर्थात तुम्ही पाहता की सगळ्याच मीडियममधून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून पहिली आलेली आहे आणि सहसा आपल्याला खूप सोपं वाटतं, कारण जे मार्क दिसतात 90% प्लस हे सोपं वाटतं, पण तिथे 90% प्लसच्या ब्रॅकेटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक टक्का तिथे महत्त्वाचा असतो आणि ही जी काही मेहनत असते त्याच्यामागे आई वडील असतात, शिक्षक, पूर्ण परिवार आणि स्वतःची मेहनत हे फार महत्त्वाचं आहे। म्हणून मी आज अभिनंदन करायला आलेलो आहे, शिक्षकांचं पण अभिनंदन करायला आलो आणि अभिमान आहे की आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून पहिली आले, तर ते डॉक्टर त्यांना बनायचं मला वाटतं। अजून मार्ग खूप पुढचा लांब आहे, पण सुरुवात चांगली आहे। अजूनही काही मागितलं नाही, ते अजूनही आपण पाहता त्यांच्या मेहनतीवर खूप खूप पुढे आलेत आणि ती चर्चा मला वाटतं मीडियासमोर मला करायची नाही। पण माझं नाव अक्षराजे वर्मा आहे। 10वीच्या परीक्षेमध्ये सर्व महानगरपालिकेच्या शाळांमधून 97% काढलं आहे। याच्यासाठी मी माझ्या क्लासेसच्या सरांना, मॅडमना व माझ्या आईवडिलांना खूप आभार व्यक्त करते। जे माझ्या क्लासमेट्स किंवा स्टुडंट्स आहेत त्यांना मी सांगेल की तुम्ही जर आपल्यावरती विश्वास ठेवाल तर काही पण तुम्ही करू शकता। म्हणजे तुम्ही सेल्फ मोटिवेट व्हा। सायन्समध्ये काहीतरी बघते, असं डॉक्टर व्हायचं असं माझं स्वप्न आहे। बघूया आता। क्या कहना चाहेंगे, लड़की ने इतना अच्छा लाया परसेंटेज, और जो उसका सपना था और हम लोग का भी सपना था वो हो रहा है, और आगे आप लोग की मेहरबानी रहेगी तो सपना साकार हो जाएगा। सरकार से यही कहना चाहेंगे कि अगर हेल्प करेंगे तो जो लड़की चाहती है वो हो जाएगी। बहुत अच्छा लग रहा है हमें तो, बहुत अच्छा। ऐसा जल्दी किसी के नसीब में नहीं होता है, हमें तो बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुशी मिल रही है। खुद को भी ये गर्व की बात है कि मुंबई महानगर पालिका के जो स्कूल्स हैं जिसमें मैंने भी थोड़ी कोशिश की कुछ अच्छे सुधार ला सकते हैं क्या, शिक्षण पद्धति में हो, अनेक अलग बोर्ड्स हो। वर्ली सीफेस के स्कूल से इन्होंने पहली रैंक प्राप्त की है। अगर आप देखें तो सारे बीएमसी के स्कूल से, सारे मीडियम से पहली आए, तो मैं अभिनंदन करने आया हूँ। पहले तो अभिनंदन करने आया हूँ, मदद या कुछ हो मुझे लगता है मीडिया के सामने नहीं। कल्याण, डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामुळे काही सलग भागात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे।
बार्शी तहसील कार्यालयासमोर कॅन्टीनच्या पत्र्याचं छत कोसळल्याने 1 जण जखमी तर 5 व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एका जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने बचाव कार्य करून 5 व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्यात मागच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने दणाणा उडवून टाकला आहे. त्यातच हवामान विभागाने आठवड्याभराचा ऑरेंज अलर्ट दिलेला असून आता पुण्यातही 2 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शिवाजीनगर, औंध, बाणेर, कात्रज, कोंढव, JM रोड, FC रोड तसेच पिंपरी चिंचवडमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते जलमय झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी मानवंदना दिली असून पुणे येथे अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन येथून अमरावती शहर पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासह वसंत हॉल येथे आगमन होऊन अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली. याचवेळी माध्यमांशी संवाद साधताना अरविंद चावरिया यांनी सांगितले की अमरावती शहराची माहिती घेऊन कार्याला लवकरच सुरुवात करणार आहे. शहर को समझ पड़े शुरुआत में प्राथमिकता तो पुलिस की एक तो पक्की रहती कि लॉ एंड ऑर्डर है, क्राइम है, तो रहेगी. मी पुण्याला अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन म्हणून होतो 2 वर्ष आणि या अमरावती रेंजमध्ये यापूर्वी बुलढाण्याला 2 वर्ष SP म्हणून काम केलं. काय ऐकलं? अमरावतीचा संपर्क असा की बुलढाण्याला SP असताना इथे दर महिन्याला क्राईम मिटिंगला यायचो आम्ही इथे IG ऑफिसला, तर तेवढ्यापुरतं संपर्क असायचा. परतवाड्याची जी अनाथ मुलगी होती, परतवाड्याची अनाथ मुलगी, त्या मुलीचं पण तुम्ही त्या विवाह समारंभात मामा म्हणून सहभाग घेतला होता. बुलढाण्याला मी SP असताना तो एक चांगला कार्यक्रम, चांगला उपक्रम होता. छगन भुजबळ यांनी 20 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांचा आनंद आणि जल्लोष शहरातल्या धिंगरा चौकात OBC समाज आणि तुकाराम बिडकर प्रतिष्ठान तसेच समता दल यांच्याकडून फटाके फोडून आणि मिठाई वाटून साजरा करण्यात आला आहे. आदरणीय भुजबळ साहेब यांना कॅबिनेट मंत्रिपदावर आज त्यांची जे निवड झालेली आहे त्याबद्दल सर्व OBC समाजातर्फे अकोला जिल्ह्यामध्ये प्राध्यापक तुकाराम बिडकर प्रतिष्ठान आणि जय बजरंग परिवार यांच्यातर्फे आम्ही आनंद उत्सव साजरा करीत आहोत. आणि इथे सर्व OBCचे पदाधिकारी आणि सर्व समाजाचे लोक इथं आम्ही आज जल्लोष करत आहोत. आदरणीय अजित पवार दादाचे आम्ही शतशः मनाशी आभार मानतो. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याला जाण्यासाठी एका अंध महिलेने गाडी पकडली. ती दिव्यांगांच्या डब्यात चढली असून तिला सीटवर बसू न दिल्याच्या कारणावरून तिला एका धडधाकट प्रवाशाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी अंध महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोहम्मद बेग याला मुंब्रा येथून अटक केली असून गुन्हा दाखल होताच अवघ्या 1 तासाच्या आत मुंब्रा येथून आरोपी मोहम्मद बेग याला अटक झाली. बेग हा प्लंबरचे काम करतो. पीडित अंध महिलेने सांगितले की आम्ही अंध आहोत, आमच्यासाठी दिव्यांगांकरिता राखीव डबा आहे. त्या डब्यातून धडधाकट प्रवासी प्रवास करतात. त्यांना रोखले की ते अरेरावी करून प्रसंगी मारहाण करतात. तोच प्रकार माझ्यासोबत झाला आहे. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिनांक 16/5/25 रोजी कांजूरमार्ग या ठिकाणी एक अंध महिला अपंग रेल्वेमध्ये डब्यामध्ये चढली. तिला टिटवाळा या ठिकाणी स्लो गाडीने जायचे होते. रात्री 9:12 सुमारास त्यांच्यामध्ये
सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात बाचाबाची झाली. सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस एक इस्माने व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टीहीन महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये आरोपी का गिरफ्तार आहे का? सदरचं प्रकरण हे महिलेवरती मारहाण, अपंग महिलेला मारहाण हे गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ 2-3 टीम तयार केल्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले असता कल्याणचे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आम्ही आता फिर्यादी महिला, आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. कर्ज घेऊन भात पिकाची लागवड केली. कापणीला आलेल्या भात पिकाची येत्या 4 दिवसात कापणी करून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलंय. भंडारा जिल्ह्यात काल वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका आता बसला असून तो पवनी तालुक्यातील पहेला परिसरातील शेती पिकाला वादळी वाऱ्यांसह कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधील भात पीक अक्षरशः भुईसपाट झालं आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. माझे नाव श्रीकृष्ण नत्तू फुलबांदे चोवा. आमचे नुकसान या पावसामुळे खूप झालेली आहे. वादळी पावसामुळे आमचे धान जमीन दोस्त झाले आहेत. तर आमच्या जिकडे तिकडे कर्ज आम्ही हे फसल काढून त्यांचा आम्ही फेड करू, पण आता कसा करायचं फेड हे आम्ही खूप विचारात पडले आहो. तर याचं तुम्ही सांगा कसं करायचं बा, तर याचा मोबदला मिळाला पाहिजे बा आम्हाला, असं आमचं म्हणणं आहे बा. हेक्टरी 50,000 रुपये द्यावं असं आमचं म्हणणं आहे. चोवा येथील कास्तकार आहे. आज वादळी वारा आणि पाऊस पडल्यामुळे आमची शेती जमिनीदोस्त झालेली आहे. आता 8-10 दिवसामध्ये धान काटायला यायचा, परंतु ह्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे आमची शेती जमीनदोस्त केली आहे. आम्ही शाहूकारी कर्ज काढून आणि सोसायटी काढून शेती करत होतो, परंतु आता हा पूर्ण आमचा शेती जमीनदोस्त झाल्यामुळे आम्हाला आता कर्ज कसं फेडावे हे आम्हाला विचार आलेला आहे. त्यामुळे आमची सरकारला मागणी आहे की त्यांनी पंचनामे करून आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे अशी आमची सरकारला मागणी आहे. काल सायंकाळपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत असून यामध्ये मेहकर तालुक्यातील मुसळधार पाऊस झालेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर मोठा चिखल साचला. या चिखलावरून घसरून ट्रॅक्टर थेट पुलावरून नदीत कोसळला आहे. चालकाने प्रसंगवधात राखवत ट्रॅक्टरमधून उडी घेत आपला जीव वाचवला. त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अमरावतीच्या शिराळा येथील एका मुस्लिम कुटुंबातील महिला नसरीन बानो व त्यांच्या 4 सुनांनी आपल्या लहान मुलांसह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यांचा आरोप आहे की शिराळा ग्रामपंचायतीतील भाजपाचे सदस्य शामुद्दीन मुनिरुद्दीन व त्यांच्या 3 भावांची गावातील मुख्य सार्वजनिक रस्त्यावर अवैध बांधकाम करून रस्ता अडवला आहे. या अतिक्रमणामुळे परिसरातील अनेक कुटुंबांचा रोजचा व्यवसाय ठप्प झाला असून नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामना करावा लागत असल्यामुळे या प्रकरणी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय आणि जिल्हा परिषद स्तरावर वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणताही ठोस कारवाई झालेली नाही.
आंदोलकांनी असे सांगितले आहे. उलट संबंधितांचे अवैध बांधकाम सुरूच असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. रस्ता हा सार्वजनिक आहे, तो अडवल्यामुळे आमचा व्यवसाय बंद झाला असून उपजीविकेचा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे, असे नसरीन बानो यांनी सांगितले आहे. सरकारी रस्ता मोकळा करून अतिक्रमण त्वरित हटवावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू असून न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. उपोषण को इसलिए बैठे हुए हम क्योंकि हमारे कैसे भी सुनवाई नहीं मिल रही, इसलिए उपोषण को बैठे हुए. ग्राम पंचायत में गए हम 5 महीने से ग्राम पंचायत में गए, जिला परिषद में गए, सीओ मैडम के पास गए, कलेक्टर साहब के पास गए. हमको कहीं से भी न्याय नहीं मिल रहा है, कोई सुनवाई नहीं हो रही हमारे बारे में. इसलिए हमारी मांग ये है कि हमको रास्ता पूरा क्लियर करके दिया जाए और अतिक्रमण हटाया जाए वहाँ से. हमारी मांग ये है हमारे पूरा क्लियर करके दिया जाए रोड. 2019-20 में रोड बना और 2024 में थोड़ा सा वो करे उन्होंने ना, 25 में पूरा बंद कर दिए. पूरा अतिक्रमण सफा करके दिया जाए, रोड पूरा साफ करके दिया जाए हमको जैसा पहले था. हाँ, ग्राम पंचायत में तकरार करे, बहुत बार गए ग्राम पंचायत में, वहाँ से कोई जवाब नहीं आ रहा है. वो सचू मैडम बोल रही सब बराबर है, सब बराबर है, सब सचू मैडम सब जगह यही बोल रही. इसलिए पोषण में बैठे हुए हमारे को इंसाफ चाहिए. जब तक कि हमको इंसाफ नहीं मिलेगा जब तक यहाँ बैठे हुए रहेंगे हम सिराले से आए. मेरा नाम शुमाइला निका सुल्तान खान है. हम 5 महीने से रास्ते के लिए बहुत परेशान हो चुके हैं. रास्ता बंद कर दिया गया है, पूरे काम ठपित पड़े हैं, पूरे धंधे ये सब गाड़ियाँ घर में लगी है, किश्ती भरने के लिए भी कुछ ये नहीं है, पूरे धंधे बंद कर दिए. हमको इतना कहना है कि हमारा रास्ता पूरा क्लियर कर दिए, क्योंकि रास्ते पे उन्होंने पूरे ऐसा बिछा के रख दिए, एंगल गाड़ के रख दिए. हमको आने जाने की तकलीफ़ है और छोटे छोटे बच्चे लेकर हम बैठे हैं यहाँ पर सारे सुबह से. और हमारे लिए ग्राम पंचायत में कोई काम किया नहीं जा रहा है. और कलेक्टर ऑफिस भी गए थे, कलेक्टर ऑफिस में बोला कि हाँ किया जाएगा काम, पर अब और दोबारा गए तो वहाँ से हमको मना कर दिए गए और सब उनके हक में बोल रहे हैं, हमारे हक में कोई कुछ नहीं बोल रहा. 2017 पासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसूचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण. सन 2017 पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच गोंदिया, गडचिरोली व छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या व 3,50,000 रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादी गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. देवसू उर्फ देवा राजा सोडी, वय वर्ष 24, राहणार चिंतिकपारा, जिल्हा बिजापूर, छत्तीसगड असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव असून माओवाद्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरक्ष भामरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केले आहे. सध्या काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या 6 महिन्यामध्ये आपण 2 नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं पूर्ण वर्ष मिळून आतापर्यंत 2+1 असे टोटल 3 नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेले आहे. काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलममध्ये, त्याचप्रमाणे आपल्याकडचे मलाशखंड दलम, तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता. 2017 ते 2022 तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जहाल नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे. परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याचे आत्मसमर्पण केलेले आहे. कल्याणमधील श्री सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला असून ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे आणि तत्प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सर, सप्तशृंगी इमारतीमध्ये पडलेले आहे, त्यामुळे किती जणांची मृत्यू झालेली आणि कशा प्रकारे आपण रेस्क्यू करण्यात आलेला आहे? आम्ही सुरुवातीला 4 लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. एक दुसऱ्या माळ्यावर मुलगी अडकली होती, तिला शिडीच्या सहाय्याने बाहेर काढलं. त्याच्यानंतर सर्च ऑपरेशन चालू केलं. त्याच्यात आम्हाला 6 माणसं भेटली ढिगाऱ्याखाली सापडलेली, ती दवाखान्यात पाठवून दिली. किती जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे? त्याच्यात आतापर्यंत माहितीनुसार 6 लोक मयत झाले, त्यात लहान मुलं आहेत. किती जणांचं रेस्क्यू करून काढण्यात आलं? आम्ही 4 लोकांना काढलं रेस्क्यू करून आणि विमोचनमध्ये जे ढिगाऱ्याखाली होती ते 6 वेगळे. तर अजून रेस्क्यू चालू आहे का? आता आम्ही ढिगारा उपसतोय, अजून कोणी असू शकतं म्हणून.
शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीच्या बिलावरील दंड पूर्णतः माफ केला आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका परीक्षा प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने त्या बोलत होत्या। त्यापुढे त्या असंही म्हणाल्या की शिवाईनगर परिसरातील गिरिराज सोसायटी, गीतांजली सोसायटी, शिवशक्ती सोसायटी, चिन्मय सोसायटी, प्रगती सोसायटी, ओम साई श्रद्धा सोसायटी या म्हाडाच्या सोसायटींसोबतच श्री समर्थ सोसायटी, सहजीवन सोसायटी, सुनीती सोसायटी, एकरूप सोसायटी, नवदुर्गा सोसायटी, गुरुकृपा सोसायटी या सोसायटींमधील नागरिकांना म्हाडाच्या तथाकथित अधिकाऱ्यांनी वेठीस धरले असून 2020-22 नंतर अचानक दंडात्मक रकमेसह थकीत पाणीपट्टीची नोटीस पाठवणे हे अत्यंत चुकीचे आहे। असे तुघलकी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी जयस्वाल यांच्याकडे केली। यावर बोलत असताना म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटिसीला स्थगिती दिली असून पाणीपट्टीवरील दंडात्मक रक्कम पूर्ण माफ करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका विमल भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक संजय कदम व शिवाईनगरमधील असंख्य रहिवासी यावेळेस उपस्थित होते। खरं तर आज शिवाईनगरमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवाईनगरमध्ये काही म्हाडाच्या बैठी वसाहतीच्या चाळी आहेत आणि ह्या चाळीमध्ये तसंच वर्तकनगरमध्ये काही 2 सोसायटी आहेत। त्यांना अचानक 20 ते 22 वर्षानंतर एक अवाढव्य बिल दिले, म्हणजे कोणाला 20 लाख, कोणाला 30 लाख, कोणाला 15 लाख, कोणाला 35 लाख असं अवाढव्य बिल दिलेलं आहे। तर त्या बिल संदर्भात, पाण्याचे बिल दिलेले, त्या संदर्भात आम्ही काही नागरिकांनी, त्या स्थानिक रहिवाशांनी माझ्याशी चर्चा केली। त्या चर्चावरती म्हाडाची प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याशी काही बोलत नाही, कारण मी प्रतिनिधी आहे हे TMC कॉर्पोरेशनची। पण त्याच्यातलं काय आहे तर काही आमचे प्रतिनिधी तिकडचे स्थानिक आहेत, CEO म्हाडाचे गायकर मॅडम, त्यांच्याकडे गेलेले, पण त्यांच्याकडनं त्यांना ते मनाला भावणारं उत्तर मिळालं नाही। म्हणून त्यांनी स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली आणि त्यांच्यानुसार लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हाडाचे जे आपले उपाध्यक्ष आहे संजीव जयस्वाल साहेब, त्यांची आम्ही वेळ घेतली आणि त्यांनी आजची वेळ दिलेली। पण त्यांनी खूप समाधानकारक, कारण संजीव जयस्वाल सरांचं जर तुम्ही नाव वाचलं तर ते लोकप्रतिनिधीला पण विश्वासात घेतात, तसंच स्थानिक नागरिकांना पण ते विश्वासात घेतात। आणि आज जेवढे 17 सोसायट्यांना त्यांनी जे लेटर पाठवलेलं, ज्या नोटिसा पाठवल्या, तर ते 17 सोसायटीचे स्थानिक जे अध्यक्ष वगैरे आहेत ते माझ्यासोबत होते। त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे नोटिसा काढलेल्या त्या नोटिसाला आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे, कारण त्या नोटिसाला त्यांनी स्टे दिलेला आहे आणि त्याची पूर्तता पूर्ण करायला सांगितले। कारण काय झालंय की 5 लोकांची चाळ असेल, 5 रहिवाशांची चाळ असेल, त्यांनाही 10 लाख रुपये बिल आहेत, 15 लोक असेल त्यांनाही काहीतरी 10 लाख रुपये आहेत आणि काही 50 लोक असेल, तर असं अवाढव्य कोणालाही मनवाय। आणि माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही नोटिसा काढतात, मग 20 वर्ष तुम्ही काही झोपून होते का? गरीब माणसांना काय कळतं कुठलं पाणी येते? TMC तर काही इकडे जर बघितलं तर त्यांना BMC किंवा म्हाडाचं पाणीच येत नाहीये, त्यांना TMCचं पाणी येतात आणि TMCची ती बिलं पण भरतायत। तर हे काही न बघितल्याशिवाय डायरेक्ट त्यांना ते अवाढव्य बिल देते। आज तुम्ही विचार करा, एक मध्यमवर्गीय कुटुंब घरात राहत असते आणि त्यांच्या घरामध्ये 15 लाख, 20 लाख, काही महिलांना तर झोप नाही, त्यांना रात्री 12 असतं, ताई आम्ही काय करायचं, आम्ही काही जीव द्यायचा का, माझ्या पोरीचं लग्न आहे, मी ते करू, कुठून आम्ही पैसा जमा केलाय, आम्ही ते करू की आता बिलं भरायचं, हे सगळे विषय माझ्याकडे आहेत। आणि मला असं वाटते की परीक्षा सरनाईक आणि प्रताप सरनाईक, आम्ही हे पूर्ण सरनाईक कुटुंब, लोकांच्या काय अडचणी आहे, मी काही त्यांना कुठलं आश्वासन दिलं नाही, मी सगळ्यांना जमा केला आणि त्यांच्या वतीने मी भांडायला सरांकडे आली। पण सरांनी आमचे सगळे मुद्दे ऐकून घेतले, त्याच्यावरती चांगला निर्णय दिला। त्याबद्दल खरंच आम्हाला, म्हणजे मला वाटते की आज त्यांना, आता मला पहिले एक बाटली पाणी पाजायला झालं, कारण त्यांना ते एक विश्वास आले, एक आपण म्हणतो ना की अरे हा काहीतरी आता स्टे दिले, त्याच्यावरती चेकिंग होणार, BMCचं कोणाला येतंय, TMCचं कोणाला, आम्हाला काही नाही, त्या प्रोसिजरवरती पण काहीतरी ठोस नाही। पण तरीही माझा एक प्रश्न असणार आहे
की जर ते गायकर मॅडम किंवा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही बीएमसीला पाण्याचं बिल भरतोय, म्हणजे म्हाडाला ते आकारतायत बीएमसी आणि म्हाडा ते बिल भरलेलं आहे, तर असं कसं होऊ शकतं? अधिकारी कसं, जर 1 वर्ष तुम्ही बिल भरलं, सपोज 50 लाख म्हाडानी बीएमसीला भरलं, मग दुसऱ्या वर्षी पण तुम्ही भरते, तिसऱ्या वर्षी पण भरते, चौथ्या वर्षी 20-20 वर्ष, म्हणजे म्हाडाकडे भरपूर पैसे आहे आणि त्याचा आता बोजवारा 20 वर्षानंतर उठवून ह्या गरीब लोकांना द्यायचंय. मला हे पटत नाहीये. आज तरी आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले, तरी माझा हा प्रश्न असा की 20 वर्षानंतर ही दादागिरी कसली आहे? म्हणजे हे सामान्य नशीब, ह्याच्यात कोणाचा एकाचा जीव नाही गेले. हे ज्येष्ठ नागरिक 35-35 वर्षापासून तिकडे राहिलेले, एक तर घराची दुरुस्ती करायची, घरात कुटुंबाचं सांभाळायचं, की हे रात्रभर लोकांना झोप आलेली नाहीये. तर हे चुकीचं आहे. पण तरी आज आल्यानंतर मला असा विश्वास आहे की ह्यांना समाधानकारक उत्तर मिळाले, त्यांना कुठे जीवाला जीव आलेला आहे आणि स्टे मिळालेला आहे ज्या नोटिसीला. त्याबद्दल आम्ही म्हाडाचे जे जयस्वाल सरांचं खरंच मनापासून आभार मानतो. सर्वात प्रथम मी परीक्षाताईंचं आम्हाला इथे आणल्याबद्दल धन्यवाद मानते आणि संजय सरांचं सुद्धा मानते की त्यांनी प्रभावकारी आम्हाला स्थगिती देऊन खूप छान समाधानकारक पर्याय दिलेला आहे. आणि सांगायचा मुद्दा असा की 96 पासून आम्ही म्हणजे TMCचं पाणी वापरत आहोत, म्हाडाचं आम्हाला पाणी येत नाही. तर त्या संदर्भात म्हाडाने आम्हाला म्हणजे जवळजवळ 9 लाख बिल पाठवलं होतं व्याजासकट. मुद्दल आहे 2,99,000, पण त्याच्यावर व्याज जे दिलेलं आहे अवास्तव्य व्याज, ते साधारण कोणतीही गृहिणी भरू शकत नाही. म्हणजे तिची रात्रीची झोप उडणारच, कारण पाणी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पाण्याशिवाय कोणतंही घर चालत नाही. तर त्याच्यामुळे हे जे कारभार म्हणजे झाला तो त्याच्यामध्ये सगळेच नागरिक गोंधळले होते. ज्यांना पाणी येतंय, ज्यांना नाही येते ते त्यांनी सर्वांनीच. मग त्याच्यावर हा जो स्थगिती दिलेला जो मुद्दा सरांनी जो मांडलाय वगैरे, त्याच्याबद्दल आम्हाला फार समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे आणि खरंच मी ताईंचं त्याबद्दल खरंच धन्यवाद. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.